मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे जे कृषी मंत्री दिल्लीला चालले आहेत आणि तिथे महाराष्ट्र सन्मान हा पुरस्कार बहुमूल्य मानाचा सन्मान त्यांना मिळतोय। पण विरोधकांनी आतापासून ट्रोल करायला सुरुवात केली आहे की राज्यामध्ये शेतकऱ्यांची वाताहत आहे, पीक विम्याच्या समस्या आहेत आणि मग त्यांना पुरस्कार कसे दिले जातात। गेली 2 वर्षापासून महायुतीचं सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीने ज्या गतीनं सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे त्याची दखल घेऊन आज त्यांना कृषीचा सर्व उच्च असा सन्मान करण्यासाठी दिल्लीला बोलवलेलं आहे। मला वाटतं हा महाराष्ट्रासाठी घोषणावं बाब आहे, परंतु तरीही काही विरोधकांना यावर टीका टिप्पणी केल्याशिवाय राहत नाही। गेली पूर्वीची 2.5 वर्ष शेतकऱ्यांची असलेल्या आत्महत्याचा जर रेशो पाहिला तर अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या। हे सरकार त्यासाठी जपायचा प्रयत्न करतं आहे। प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याला जी हवी आहे, बी बियाणे जे असेल, त्यांना आणखी असलेलं नुकसान भरपाई असेल, आताच या अधिवेशनामध्ये 7.5 हॉर्स पॉवरच्या विद्युत पंपाला बिल माफ केलं, अशा अनेक गोष्टी जर पाहिल्या तर या सरकारने केलेल्या आहेत। म्हणून आजचा हा दिवस खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा सन्मान आहे। शेतकऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्री आज दिल्लीला चाललेले आहेत। सर, काल ओबीसी मराठा संदर्भातची बैठक आयोजित केली, त्याच्यामध्ये विरोधकांनी न येण्याचा निर्णय घेतला। मात्र आज त्या संदर्भात नाना पटोले यांना विचारलं असता ते म्हणतात की सत्ताधाऱ्यांची ही भूमिका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा अशी आहे, कारण केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे त्यांची सत्ता आहे। कालची जी मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठक बोलवली होती, त्यात सर्वच पक्षांना, विरोधी पक्षाचे असेल, सर्वांना बोलवलं होतं। परंतु ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्तेमध्ये असताना 40 वर्ष ज्या मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं होतं, ते काम आता एकनाथ शिंदे साहेबांनी केल्यामुळं बैठकीला गेल्यानंतर जर काही चांगला निर्णय झाला तर हे क्रेडिट शिंदे साहेबाला जाईल। फक्त ह्या भीतीपोटी काल ते बैठकीला उपस्थित राहिले नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही त्यांची असलेली भूमिका त्यांनी काल दाखवून दिली की आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात आहोत म्हणून। जर त्यांचा प्रश्न मांडायचा असता, मराठा आरक्षणासंदर्भात बोलायचं असतं, तर तो कालच्या बैठकीमध्ये आलेली सुवर्ण संधी त्यांनी मुद्दामून घालवली। मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं, मराठा समाजाला दिलेल्या कुणबी नोंदी जर कायम झाल्या तर इतर समाजसुद्धा आपल्यावर नाराज होईल। परंतु मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही। एवढं सर्व स्पष्ट केले असताना सुद्धा जाणून बुजून आम्ही मराठा विरोधी आहात हे काल त्यांनी कृतीतून दाखवून दिलेलं आहे। त्यांचं हेही म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं सध्या अनेक आमदार जे आहेत ते हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत, त्याच्यावरून त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला त्याची गरज नाही, आम्ही रस्त्यावरचे आहोत। त्यांना काय गरज आहे काय नाही आहे हा त्यांचा विषय आहे। पक्षाने ठरवलेले ध्येय धोरणं यानुसारच आम्ही आमचं काम करतो। कोण काय करतं याची चिंता आम्हाला नाही। जरांगेंसोबत गुलाल उधळला ते काय होतं नेमकं? जरांगेंसोबत नेमकी काय चर्चा झाली आणि फडणवीसांची ओबीसीसोबत काय चर्चा झाली ते आधी सांगावं आणि त्यानंतर मग त्यांनी या संदर्भात बोलावं असं देखील ते म्हणाले। जरांगेसोबत जी चर्चा झाली ती काय बंद खोलीत झालेली नव्हती, ओपन टू ऑल झालेली चर्चा आहे, ते सर्व माध्यमाला माहिती आहे। काल जी काय बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय झालं याबद्दल सीएमनी आणि डीसीएमनी दोघांनी त्याच्याबद्दलचे प्रेस घेऊन सर्व सांगितलेले आहेत। परंतु बैठकीमध्ये न बसता बाहेरून असं बोलणं याचा अर्थ असा असतो की हे लोक ना मराठा समाजाच्या बरोबर आहेत ना ओबीसी समाजाच्या बरोबर आहेत। यांच्या स्वतःच्या राजकारणापायी यांनी ह्या दोन्ही समाजाला वेठीस धरलेलं आहे। कुठेही कोणताही विषय कुठेही घेऊन जायचा हे त्यांची मानसिकता झालेली आहे। काल मी सांगितलं होतं की कोणीही असेल, कुणाचाही मुलगा असेल तरी त्याला अटक होईल आणि काही 1 तासानंतर त्याला अटकही झाली होती। कायदेशीर प्रक्रिया काल पोलिसांनी पूर्ण केलेली आहे। खरं म्हणजे या प्रकरणामध्ये पोलिसांचं अभिनंदन करायला पाहिजे। कोणताही राजकीय दबाव त्यांच्यावर नव्हता म्हणून ते अटकही करू शकलेत आणि त्याची चौकशी सुद्धा चालू आहे। म्हणून अशा प्रकरणामध्ये राजकीय वळण न देता त्या झालेली दुर्घटना जी आहे त्यांना कसं मदत करता येईल किंवा त्यांचा असलेला डिमांड कशी पूर्ण करता येईल, ज्यामुळे त्यांना समाधान मिळेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। उपनेता पद असलं म्हणून तर त्याच्या मुलाने केलेली चूक त्यांनी का भोगायची?
माझ्या मुलाने जर काय एखादा जर प्रकार केला असेल त्याची चूक मी का भोगू? आणि म्हणून त्याचा राजकीय सांगड लावू नका. कुणाच्या हाताने दुर्घटना होऊ शकते, ज्याच्या हाताने ती होईल त्यांना ही शिक्षाही दिल्या जाईल. जो मैडम थी आर्चर को लेकर जो विपक्ष है वो नहीं आया था, उसको लेकर हिंदू कल मराठा और ओबीसी आरक्षण के संदर्भ में माननीय मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्रियों ने सर्वपक्षीय दलों की बैठक बुलाई थी. ये बैठक को जो विरोधी पक्ष की जो नेतागण थे वो आए नहीं. वो इसलिए नहीं आए कि जानबूझ के उनको पता है कि शिंदे साहब है, कोई अच्छा सा निर्णय लेंगे और उनका क्रेडिट गोज टू शिंदे साहब को जाएगा. तो अपनों को अपन वहाँ जाके बैठ के उनको सपोर्ट किया जैसा होगा, इसलिए कल वो आए नहीं. वो नहीं चाहते मराठा समाज या तो ओबीसी समाज को कोई आरक्षण दे या तो उनकी मांगे सुने. ये जानबूझ के यह राजनीति गए 40 सालों से ये करते आ रहे हैं और उनको पता है कि जो काम अपन ने किए नहीं वो शिंदे साहब अगर कर रहे हैं तो लोग जनाधार जो है तो उनके साथ में जाएगा और उनके साथ में जाने से आने वाले चुनाव में अपने को तकलीफ होगी. इसलिए जानबूझ के वो कल वो मीटिंग को अनुपस्थित थे. सर 60 घंटे एक मिनट हिंदी में सर विपक्ष का आरोप है कि 60 घंटे में आरोपी को पकड़ा गया. पहले की साजिश के तहत सबूत बताने की कोशिश है. देखिए, हिट एंड रन प्रकरण में वरळी में जो हुआ, सबने ये कहा था कि कोई भी रहो, कोई भी पार्टी का रहो, कोई नेता का लड़का भर रहा तो भी उसको अरेस्ट की जाएगी और कल उसको अरेस्ट की गई. अभी इसमें समय क्यों लगा, इसका जवाब पुलिस दे सकती है. लेकिन मैं ये बात को मानता हूँ कि पुलिसों ने बहुत अच्छी सी कामगिरी की और किसी के दबाव में न आते हुए उन्होंने कल आरोपी को पकड़ा है और उसके फैमिली को भी अब कुछ सबूत मिटाने की जो कोशिश कर रहे हैं उनके ऊपर भी कार्रवाई कर रही है. तो फैमिली से मिलने आज आदित्य ठाकरे जा रहे हैं, अस्लम शेख जा रहे हैं फैमिली वापस मिलने के लिए, क्या मुख्यमंत्री जाएंगे? अरे घटना कब घटी है? उनके मतदार संघ में घटी थी तो आज इतने दिन इतना टाइम क्यों लग रहा है? ये सिर्फ पॉलिटिक्स करने के लिए जाते हैं. इनका कोई उनसे लेन देन भी नहीं और ना उनको उनके बारे में उनकी सहानुभूति है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.